सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घारी शिवारातील एका फटाके कारखान्यात शुक्रवारी सकाळी 10 वाजता स्फोट झाल्याची घटना घडली। सुदैवाने वटपौर्णिमेचा सण असल्यामुळे कारखान्यात कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे जीवितहानी टळली आहे। घटनास्थळी पांगरी पोलीस दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे। ही घटना घडली असताना 1.5 वर्षांपूर्वी पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगरी शिवारातील फटाके कारखान्यात झालेल्या स्फोटात 5 महिला ठार झाल्याची घटना ताजी आहे। त्या दुर्दैवी घटनेनंतरही प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचे या घटनेने सिद्ध झाले आहे। अशा प्रकारच्या स्फोटांमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। स्फोटानंतर घटनास्थळी पांगरी पोलीस दाखल झाले, त्यांनी तत्परतेने आग विझवण्याचे काम सुरू केले। बार्शीचे तहसीलदार FR शेख, बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकोल, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे PI अण्णासाहेब मांजरे पाटील, बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे मिट्टू जगदाळे, पांगरी पोलीस स्टेशनचे जाधव आणि बार्शी नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते। या घटनेने पुन्हा एकदा फटाके कारखान्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांकडे लक्ष वेधले आहे। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे। बार्शी तालुक्यातील घारी शिवारातील या स्फोटाने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। जीवितहानी टळली असली तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलणे अत्यावश्यक आहे। सुरक्षा नियमावली लागू केली नाही तर अशा घटनांची पुनरावृत्ती होणे अपरिहार्य आहे। पांगरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घारी गावामध्ये फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट झालेला होता। आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून फायर ब्रिगेडला बोलावून आगीवर नियंत्रण आले आहे। सुदैवाने कोणतीही सदर घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाहीये आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत। श्याम पवार फायर ब्रिगेडला आहे। काय झालं तुम्ही इथं आला त्यावेळेस काय प्रकार ते हे जळत होतं। जळत असताना ते एक ड्रम जे आहे समोर आम्ही त्याला इजवत होतो। इजवत असताना तो जर पाणी मारा केल्यानंतर आमच्या देखील समोरच आमच्या पोट झाला। दोघांच्या अंगावर विस्तो आल्यानंतर तीच ड्रम पलीकडच्या साईडला गेला। पलीकडच्या साईडला गेल्यानंतर आम्ही पुन्हा 3 जण तिकडे गेलो। पलीकडे गेल्यानंतर पुन्हा आणि तीच पोट गेला आणि ही ड्रम खाली आला। समोर आल्यानंतर त्याला इजवत बसलो पुन्हा। तुम्हाला काय विजा झाली का त्यात? इजा बिजा नाही, पडलो फक्त आम्ही पाण्यात पळून गेलो आम्ही। नंतर त्या पोटला मात्र मोठा पोट होता एकदम गेला। तीच ड्रम इकडे आला असं झालं। हे समजा अंगावर दारू आहे। तिघाच्या बी अंगावर दारू आणि साहेब लोक हे आमचे साहेब गाणर साहेब आणि 2 कर्मचारी पळून गेले। आम्ही तिकडे झाडात गेलो आणि ड्रम हिथं पडला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।